आज पहा, आज तुम्ही इथं येता, आपण उघड्या डोळ्यानं पाहतो की काय परिस्थिती राहते आणि काय होतो. जेव्हा एखादा परिवार इतक्या भयानक दुःखामध्ये राहते, तेव्हा त्या परिवारावर काय गुजरत असेल की आज आपल्या भगवंताची इतकी महान शक्ती आहे की जगात कुठे अशी शक्ती मिळणार नाही जगात. आणि एक गोष्ट वरून सांगतो, जे कर्म, जी शक्ती आपण वाडी परिसरातून पाहिली ती 80 वर्षात कोणी दाखवलं नाही. 80 वर्षात. याचं कारण सांगतो, हे जे जुने लोक आहेत, जेव्हापासून मार्गात आले तेव्हापासून यांनी मार्ग घेतला, तेव्हापासून यांचं दवा आणि दोन्ही चालू राहतात. अरे राहतात का नाही राहतात? पण आपल्याजवळ येणारा जो व्यक्ती आहे, आपल्याजवळ येणाऱ्या व्यक्तीला टोटल औषध फेकावं लागते. एकही विक्स किंवा बाम सुद्धा आपण ठेवू देत नाही. आणि तेव्हाच आपल्याला कळते की आपल्या भगवंतात महान शक्ती. कारण नुसतं बोलल्याला होत नाही की आमच्या भगवंतात महान शक्ती आहे. ते मिळवावं लागते, विश्वास ठेवावा लागते. आपण विश्वास ठेवत नाही, विश्वासघात करतो. आज कोणी परिवार पाहिलं, आज त्या मुलीची हालत काय होती, त्या मुलाची हालत काय होती, त्याच्या पत्नीची हालत काय होती. बिना औषधी शिवाय जगू शकत, अरे जगू शकत होते का? असे उभे आहात तुम्ही. आणि या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक माणूस माझ्याजवळ आल्यानंतर बिना औषध, बिना विक्स, बिना बामणच त्याला चांगलं केलं आहे. कुणाला तरी औषध काय सांगितली का मी? कारण बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. मी स्वतः या भगवंताची प्राप्ती केल्यानंतर आज 29 वर्ष झाले बिना औषध, बिना विक्स, बिना बामणा जगत आहोत. जगात या मार्गाची तर गोष्ट सोडून द्या, जगात आपल्यासारखा किंवा या मार्गासारखा मार्ग नाही. आज जो परिवार एकही दिवस बिना गोडीशिवाय राहत नव्हता, एकही दिवस, तो परिवार आज 4 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये की जे स्वप्नातही सोचू शकत नव्हते की असं होते, परंतु आजही त्यांना गोडी खाण्याची गरज पडली. हे लीला आहे भगवंताची. आज त्यांना त्यागामध्ये लागत इतक्या प्रसंग आले. कधी कोणाची तब्येत खराब झाली, कधी काही झालं, मला घाबरण्याचं कारण नाही. मी आहो, जेथपर्यंत मी आहो आणि तुम्ही जर चांगली तत्वशब्द नियमानं सेवा केली तर घाबरण्याची गरज पडणार. आणि खरोखरच मला जेव्हा यांचे फोन यायचे, एकदा तर इतका बिकट फोन आला का म्हणे माझ्या मुलीच्या बाईला चालणं होत नाही, उभं होणं होत नाही, चालणं होत नाही आणि त्याग चालू आहे. परंतु पहा, आपल्याला औषध लावण्याची गरज पडली. अरे लीला कुणाची आहे? अरे जगात तुम्हाला असा रस्ता दाखवणार नाही यार कोणी. या जगात हा मार्ग फसवेगिरीचा नाही, हा मार्ग हमपणाचा नाही, हा मार्ग आहे तत्वशब्द नियमाचा आणि सत्य मर्यादा.
कशाचा मार्ग आहे? तत्व शब्द नियमाचा आणि सत्य मर्यादा प्रेमाचा. परंतु काय करावं? आम्ही लोक, मी खूप मेहनत केली. तुमच्यासारख्या लोकांना जमिनीतून वर आणलं आणि आजही तुम्ही हिरवेगार राहावे असं वाटते. पण काय, मी काही करू शकत नाही. माझ्या भगवंतात मोठ शक्ती आहे. या जगाच्या पाठीवर कोणताही असा माणूस नाही की जो नेहमी तुमच्यासाठी जागत आहे. अरे माझ्या भगवंतात किती महान लीला आहे. यांच्या परिवाराकडे पाहिला. मी आजच्या प्रसंगी यांच्या परिवाराला हेच सांगतो की तुम्ही जो लोक काय करता त्याच्याकडे पाहू नका. आज तुमची शेती पिकत नव्हती. तुमच्या शेतीवर तुमचं माझ्याजवळ मार्गात आल्यावर तुमच्या शेतीवर मी आलो. ह्या लोकांनी मानव सेवा केली नाही. ह्या लोकांनी मानव सेवा हीच खरी भगवंताची सेवा आहे. परंतु यांनी जेवढी मी सेवा केली आहे स्वार्थ सेवा केली आहे. आज हा परिवार जेव्हा माझ्याकडे आला, मी याच्या शेतापर्यंत आलो. हे माझ्या सेवेत आले. कधी 1 रुपया मागितला. आज या शेतीमध्ये शेत चांगलं दिसून सुद्धा पीक येत नव्हतं. आपल्या मार्गात आल्याबरोबर त्या शेतीमध्ये इतकी भरमसाठ झाली. पीक झालं का? ज्या वावरामध्ये 25 क्विंटल गहू होत नव्हते त्या वावरामध्ये 70 क्विंटल गहू झाले. ज्या वावरामध्ये चणा होत नव्हता किती झाला? 7.25 लाखाचा चणा झाला. काय लिहिला आहे त्या भगवंताने. परंतु काय, तुम्ही जागले नाही. मी तुमच्यासाठी आपला जो मोबाईल आहे तो हुशारी घेऊन झोपतो. 12 महिने 3 सव्वा 3 वाजता उठतो. 3 सव्वा 3 पासून 5:30 पर्यंत लगातार 1-1 मिनिटात फोन चालू राहते. झोपायला भेटत नाही. आमच्या जिंदेव बाबाचे जे म्हणणे होतं, इस मार्ग में जो जागेगा तो पाएगा, जो सोएगा त्याच्यावर लक्षच दिलं नाही या मार्गदर्शक लोकांनी. जागणं काय होते, काय बोलून राहिले आमचे जिंदेव बाबा. अरे आत्ताच नुकतं सांगतो तुम्हाला, आपल्या भगवंताची आपला जो मानव मंदिर आहे यांच्यासारखं मानव मंदिर नाही आपलं. साक्षात जागृत मानव मंदिर आहे. साक्षात आत्ताच नुकतं या 3-4 वर्षाच्या पूर्वी तांडेकर परिवार आहे का बुट्टीबोरी, इकडे ना भाऊ. मी जास्त वेळ घेणार नाही. मी सांगतो आपल्या भगवंतात काय शक्ती आहे. पण हा जो व्यक्ती आहे, हा जो परिवार आहे, जवळजवळ किती वर्ष झाले माझ्या? या परिवाराला 17 वर्ष झाले माझ्याजवळ. किती? 17 वर्ष. 17 वर्षाच्या पहिले हा परिवार माझ्याजवळ आला होता. तर 17 वर्षाच्या अगोदर याचा मुलगा जेव्हा
मला वाटतं ज्या वेळेला 3-4 महिन्याचा काळ तो माहिती 4.5 वर्षाचा याचा मुलगा होता. किती वर्षाचा होता? बस खाली. 4.5 वर्षाचा होता. त्यावेळेला त्याला स्क्रीनची बिमारी झाली होती. पाणी पिऊन ये. कायची बिमारी झाली होती? स्क्रीनची बिमारी झाली होती. नागपूरचं एक दवाखाना फिरवलं. ऐकून पाण्याची बाटल आणते. नागपूरचा एक दवाखाना फिरवला पण कुठे आराम पडला. हा जेव्हा आपल्या जवळ आला तेव्हा बिना औषधीने तो चांगला झाला. आज तो मुलगा 4 वर्षापासून आज 21 वर्षाचा. परंतु काय हे लोक बेईमान आहे. कितीतरी आज दोन्ही परिवाराने कितीतरी लाखो रुपये दवाखान्यामध्ये देऊन टाकले. लाखो रुपये कधी देवा धर्मात देऊन टाकले. लाखो रुपये पुण्यापूजारीने देऊन टाकले. अरे आपण तर 1 रुपया न घेता तुमच्या परिवाराला सुखी केला आहे. मग आपल्या भगवंताची शक्ती आहे का नाही आहे? परंतु काय करावं? दैवगती ज्ञानी काय करेल बुद्धी विचार. आज जेव्हा इतके वर्ष होऊन पहिले मला वाटते कामठीला राहत होते. आज हे बुद्धिबोरीमध्ये फ्लॅट मध्ये राहिले गेले. आता आणि 2-2.5 महिन्याच्या पहिले 2.5 महिन्याच्या पहिले मुलगी शाळेत जाताना काहीतरी शाळेत कार्यक्रम होता आणि कपड्याने घरी आले. एका मुलासोबत जाता जाता ऍक्सिडेंट झाला. काय झालं? ऍक्सिडेंट झालं आणि इथं पाय इथं काय तिथं मार लागलं. म्हणजे एकदम खूप मार होत. तरी पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती होती. मी वाडीवरून इथे पाहायला गेलो आणि ज्या दिवशी मी हिला पाहायला गेलो त्या दिवशी मला वाटतं जेव्हा मी इथे पाहायला गेलो त्या दिवशी खाल्ला. मी मला आता काय करायचं आहे ते तुम्ही पाहून घ्या. ₹5 received on phone pay. 11 दिवस दवाखान्यात ठेवला. कदाचित 12व्या दिवशी घरी आणला असेल मला माहित नाही. आणि जवळजवळ 2 महिने. किती महिने? 2 महिने त्या मुलीने घरीच ठेवला. आणलं नाही माझ्याकडे. किती महिने घरी ठेवला? 2 महिने. आणि त्या मुलीची हालत माहिती का? ते बसतही होती का तर मला नाही माहिती. उभी होत नव्हती आणि चालत नव्हती. किती महिने? 2 महिन्यापासून. मग त्यांच्या मनात काय वाटतं भगवानला? आणि या 2-4 दिवसाच्या पहिले माझ्या भावनात आणला. गाडी केली, भावनात आणलं. त्याच्या पहिलेच गाडी केली असती तर बरं झालं. गाडीवर टाकून भावनात आणला. गाडीवर उचलला. चालत नव्हते, उचलूनच भावनात आणलं. मी जेव्हा खाली आलो वरून आणि पाहिलं मुलीला, पाहिलं फक्त आणि थोडस मी काही केलं नाही, हात लावला फक्त आणि तुरंत मुलगी उठून चालायला लागली. तुरंत मुलगी चालायला लागली. त्याच वेळेला त्या आईच्या डोळ्यातून पाणी पडलं की काय लीला असली पाहिजे या भगवान. आणि लीला आहे का नाही? परंतु काय तुमच्यासारखे महामूर्ख लोक या जगात कधी पाहिलं नाही. म्हणून म्हणलाय हे मानव भले तूने मुझे प्राप्त किया लेकिन तू मानव मैं भगवान हूं.
और मानो ये बेईमान है, मैं कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता। आज वक्त है, कर कर तू मुझे मान रहा है, कल वक्त निकल जाएगा तो हेच हालत हे तुमच्या लोकांची आहे। अरे जगात आपल्यासारखा माणूस भेटणार नाही तुम्हाला। या मार्गातली गोष्ट सोडा, कोणताही साधू संत नाही आहे आपल्याला। निष्काम आणि निस्वार्थ सेवा करणारा। आज काय होऊन राहिलं या धर्तीवर? किती बेईमानाचे लोक भरले आहे तुम्ही म्हणा की तुम्ही माझ्याजवळ जेव्हा जेव्हा सेवा घ्यायला आले, जेव्हा जेव्हा कधी तुमच्याशी 1 रुपया मागितला का? नाही। अरे माझ्या भवन बांधण्यासाठी साध्या कार्याजवळून मी कधी 1 रुपया घेतला नाही। अरे भवनासाठी तरी साध्या देवाजवळून 1 रुपया घेतला का? नाही। पाणी पेलं नाही तुमचं। आणि आज मी जे बोलत आहो ना, माझ्या भगवंतावर माझा पूर्ण भरोसा आहे। कोणावर भरोसा आहे? भगवंतावर। हे समजून जायचं। परंतु काय, माझ्याजवळ आलेला कोणताही व्यक्ती दुःखी राहू शकत, तो दुःखी होत असेल आता तर त्याच्या अहमपणामुळं, त्याच्या घमंडामुळं, त्याच्या मोहमायामुळं। कारण आमच्या भगवंतांना पहिलेच सांगितलं होतं जुन्या बाबाले, तूने तो मुझे प्राप्त किया, लेकिन तुझे मोह माया अहंकार का त्याग करना पड़ेगा। आज खूप चांगलं मार्ग आहे। आमचे जिंदूर खूप चांगले होते, खूप परिश्रम केला त्यांनी, खूप काही करून दाखवलं। परंतु आमच्यासारख्या लोकांनी त्यांच्या या मार्गाला सामोर आहेत। लोक मार्गात असून नसल्यासारखे आहे। असून काय अर्थ आहे? ज्या जिल्लो बाबांना सांगतात, हे खूप जुने जे मार्गदर्शक लोक आहेत, हे त्याच तोंडाने सांगतात की आमच्या महान त्याची बाबा जिंदोजीनं निष्काम सेवा केली, निस्वार्थ सेवा केली, कधी कोणाला पाणी पिले नाही। आता हे लोक पेते का करते पण नाही। काय काय होऊन राहिलं? आणि कधी मी आज तिला दवाखान्यात तरी गेलो, मला नाही वाटत हे लोक कधी गेले असतील। काय मानव सेवा आहे? पहिले शिकून जायचं मानव सेवा म्हणजे काय होते। आज जर हा परिवार दुःखातून, दारिद्र्यातून दूर निघाला नसता तर 4 महिन्यात त्याग केला? अरे केलं असतं का? समाधानीच मिळाले नाही, त्याग कसून करणार आहे। लोक 8-8, 9-9, 10-10 वर्ष, अरे आपण 7, 11, 21 करून सुद्धा त्याग देऊन टाकलाय। 2.5 अक्षर प्रेम के आमचे जिंदा बाबा म्हणत होते, 2.5 अक्षर प्रेम के पढे से पंडित होय। थोडक्यात जो माणूस शिकला तो शिकून जाईल, नाही तो 7 गिनती तुम्ही ज्या शाळेत रोज आणि अभ्यास जर बरोबर तुम्हाला आलं नाही, करत नाही, तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार काय किती वर्ष राहा। आणि हे काय उलट गणित सांगते लोकांना, जितका जास्त वर्ष राहतील ना आम्हाला पैसे देत राहतील तेवढं चांगलं राहील। त्याने काय करा, कार्यक्रम आहे पैसे, खोजागिरीचे पैसे, हळदी कुंकाचे पैसे। अरे आपण कधी केले का जिंदगीत? नाही। आपण चर्चा बैठक नाही घेत। अरे घेतो का? नाही। हे म्हणजे चर्चा बैठक। हे आपण हे चालू आहे काय? चर्चा बैठक। याच्यात जर तुम्ही शिकून गेला तर शिकून गेले नाही तर रोज चर्चा बैठकीत जाऊन जर तुमच्या कानावर जर त्याचा पडदा जर फाटला असेल तर इकडच्या इकडून निघून जाईल। आणि
ठीक नहीं। भगवान के घर में देर है, अंधेर नहीं हो सकता। आज कोई भी टेम्परेचर में मेरे से